हॅलो मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कोडिंग डिकोडिंग. सांकेतिक भाषा ज्याला आपण म्हणतो, सांकेतिक भाषेमधील लेटर्स फॉर लेटर्स, म्हणजेच जे काही लेटर आहेत ए पासून झेड पर्यंत या लेटरसाठी लेटरचाच वापर यामध्ये केलेला असणार आहे. ओके, या पॉइंटवर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. त्यातील काही आपण एक 9-10 प्रकारचे नवीन प्रकारचे टाईपचे उदाहरणं बघूयात. जसे आपली पहिल्यापासूनची मेथड आहे काय, सोप्याकडून अवघडाकडे, म्हणजे अगोदर सोपे आणि हळूहळू आपण काय करूया तर अवघड उदाहरणांकडे जाणार आहोत. ओके, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अंडरस्टँड. आणि व्हिडिओ सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची जी कन्सेप्ट आहे कोडिंग डिकोडिंग सांकेतिक भाषेतील लेटर्स फॉर लेटर्स ही चांगल्या प्रकारे काय होणार यामधून क्लिअर होणार आहे. अंडरस्टँड. चला आता वेळ लागू, आता सुरुवात करूया मग कोडिंग डिकोडिंग लेटर्स फॉर लेटर्स याला डिटेलमध्ये समजून घ्यायला. मेंटल ॲबिलिटीमध्ये ज्यावेळेस लेटर फॉर लेटर्स याचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात तर तुम्हाला काही बेसिक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला ABCD ए पासून झेडपर्यंत सर्व अल्फाबेट त्यांचे नंबरिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. एक तर फॉरवर्ड नंबर म्हणजे काय तर म्हणजे 1 2 3 4 5 अशा प्रकारचे नंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत झेडपर्यंत. झेड नंबर असतो 26. त्याचबरोबर उलट बॅकवर्ड नंबर्स म्हणजे झेडला 1 म्हणा, वायला 2 3 4 5 अशा प्रकारे ए पर्यंत हे तुम्हाला नंबर माहीत असणं अपेक्षित आहेत. त्याचबरोबर अपोजिट जे लेटर्स आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की एच्या अपोजिट झेड आहे, बीच्या अपोजिट वाय आहे, सीच्या अपोजिट एक्स आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. आय बटनवर क्लिक करा किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल की त्याला लक्षात कसं ठेवायचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला हे लिहित बसण्याची गरज नाही. तो व्हिडिओ बघितला त्या मेथडला तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकता. ओके, आता जर तुम्हाला विचारलं की सर टी हा किती नंबरला आहे तर मी सांगू शकतो की 20 नंबरला आहे. कसं T20 ही ट्रिक आहे. जर मला तुम्ही H विचारला किती नंबरला, मी सांगतो 8 नंबरला H आहे. काय कारण त्यासाठी ट्रिक दिलेली की Hला कसं ओळखायचं. 8 नंबरला आहे तर Hला जर वरतून एक टोपी खाऊन एक टोपी टाकली तर तो 8 सारखा दिसतो. म्हणजे H किती नंबरला असणार आहे तर 8 नंबरला असणार आहे. G 7 नंबरला असणार आहे कारण G7 नावाची संघटना आहे. तर अशा वेगळ्या प्रकारच्या ट्रिक त्यामध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ अवश्य बघा, खूप गरजेचा तुमच्यासाठी सर्वांसाठी तो आहे. अंडरस्टँड. चला आता वेळ नका सुरुवात करूया. मग तुम्हाला आता सर्वांना क्लिअर झालं असेल की तुम्हाला काय करणे तर हे सगळं लक्षात ठेवणं आहे. मी इंटेन्शनली हे लिहिलेलं आहे ही उदाहरणं समजून सांगण्यासाठी. ओके, परंतु तुम्ही ते पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा, कारण त्याच्यामुळे तुमचा परीक्षेत वेळ वाचणार आहे. ओके, चला पहिलं एक्झाम्पल बघूया. काय दिलेलं आहे WAYIN हा जो वर्ड आहे तो कसा लिहिला गेला आहे TXVFK असा तो लिहिला गेलेला आहे. तर त्याच कोडमध्ये ह्याच कोडिंग लँग्वेजमध्ये LBUK कशा प्रकारे तुम्ही लिहिणार. आता लक्षात घ्या, WAYIN कशा प्रकारे लिहिलं गेलेलं आहे तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितल्याचे नंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. फॉरवर्ड बॅकवर्ड तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तर आपण याला याशी रिलेट करूया, एकमेकांसोबत जर रिलेट केलं. ओके, WT यात किती लेटर येतात दोन्हीच्या मध्ये, W आणि Tच्या मध्ये 1 2 म्हणजेच -2चा फरक आहे की नाही. 2 सोडून दिले लगेच W आलेला आहे. सेम थिंग इथे एच्या पाठीमागे गेले तुम्ही Z आणि Y सोडून द्यावं लागेल. -2चा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फरक दिसेल. मग हेच तुम्हाला लॉजिक वापरायचं कशासाठी, LBUK. आता -2 जर केलं तर कुठला अल्फाबेट दिसतो तुम्हाला, L पासून -2 गेले I तुम्हाला दिसतो. इथे आपण लिहिला I. ओके, इथे आपण लिहिला I. आता तुम्हाला I दिसलं पटकन तुम्ही म्हणणार की पहिला आन्सर आहे किंवा फोर्थ आन्सर आहे, असं नाही. तुम्हाला पुढचे पण अल्फाबेट चेक करावे लागतील, कारण पहिल्या ठिकाणी I दिलेला आहे, इथे पण I दिलेला आहे. तर गडबडीत कुठला निर्णय घ्यायचा नाही. त्यानंतर B नंतर -2 केलं, B मधून -2 केलं तर येतं Y आहे की नाही. A आणि Z सोडून द्यावं लागेल. आता हे उलट असं द्यावं लागेल ना त्याला. U बघा, U साठी -2 जेव्हा तुम्हाला जावं लागेल तो येईल R. आणि K जेव्हा तुम्ही -2 जाणार तर तुम्हाला दिसेल H. आन्सर असणार आहे IYRH. हे त्याचं आन्सर असणार आहे. हे तुमच्या समोर आन्सर आलं. आता याच्यामध्ये काय लॉजिक, सिंपल लॉजिक इथं वापरलेलं मायनसचं, बऱ्याचशा ठिकाणी प्लसचं लॉजिक असणार आहे. म्हणजे पुढच्या अल्फाबेट वापरलेले असणार. हे ट्रिक्स आहेत. ही पहिली ट्रिक होती ज्यामध्ये मायनस
करून काय केले, अल्फाबेट वापरलेत. आणि लक्षात कसं ठेवायचं, जस्ट डब्ल्यू आणि टीचा संबंध लक्षात ठेवायचा की टी अगोदर येतो, वाय अगोदर, डब्ल्यू अगोदर येतो, डेफिनेटली टी अगोदर येतो, म्हणजे याच्यात मायनसचाच लॉजिक वापरलेला आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, आता पुढच्या एक्झाम्पल नंतर तुम्हाला बरंचसं क्लिअर होईल बघा, कारण पुढच्या एक्झाम्पलमध्ये प्लसचं लॉजिक वापरलेलं आहे. याच्यात लक्षात आलं. आता एक्स वापरलेलं आहे किंवा व्ही वापरलेलं आहे, इथे वायच्या जागी व्ही वापरलेलं आहे. मग याचा अर्थ काय की वाय अगोदर की व्ही अगोदर आहे, डेफिनेटली व्ही अगोदर आहे, म्हणजे इथं निश्चितच मायनसचं लॉजिक वापरलेलं आहे हे आपल्याला फाइंड आउट होत असतं. ओके, हे तुम्ही थोडंसं लक्षात असू द्या. अंडरस्टँड. चला पुढचं एक्झाम्पल बघूया काय दिलेलं आहे. सेकंड उदाहरण आहे डॉक्टर. आता ही डॉक्टर जो वर्ड आहे DOCTOR, हा डॉक्टर वर्ड जो आहे तो लिहिला गेला आहे. त्यांनी कसं लिहिलं आहे तर FQEVQ आणि शेवटी आहे T. आता लॉजिक बघायच्यात काय, डी नंतर एफ किती नंबरला येतं बघा, डी नंतर एफ येत आहे +1. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय की डी अगोदर असतं की एफ अगोदर असतं हे सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. तर डी अगोदर असतं, त्यानंतर एफ आहे, म्हणजे की ते काय ॲडिशनचं लॉजिक वापरलेलं आहे हे आपण थोडक्यात समजून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर ओ नंतर क्यू, ती ओ आणि ओ नंतर क्यू मध्ये एकच फरक आहे म्हणजे +1. इथे त्या ठिकाणी +1चं लॉजिक वापरलेलं आपलं असं दिसतं. ओके, पुन्हा पुढे चेक करून घ्या तरी पण एखाद्या वेळेस काय असतं पुढे वेगळ्या प्रकार असू शकतो, पहिले 3 1 असतील, बाकीचे 2 2 मध्ये असू शकतात, असा पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. सी आणि ई, सी नंतर ई बरोबर 1चाच फरक आहे. टी आणि व्ही पुन्हा 1चाच फरक आहे. टी नंतर यू सोडला की व्ही येतोय, अशा प्रकारे हे आहे. तर मग आपल्याला पेशंट हा शब्द लिहायचा आहे TIENT. तर आता पी नंतर एक अल्फाबेट सोडून द्या, पी नंतर एक अल्फाबेट सोडला तर येत आहे आर, एच्या नंतर एक सोडून द्या सी, टीच्या नंतर व्ही. ओके, RCV बघा, RCV 2 RCV हे दिसतंय. ठीक आहे, तरी बघूया. त्यानंतर आयच्या नंतर IJK आहे, ईच्या नंतर जी घ्यावं लागेल ईच्या ठिकाणी, आणि एन साठी काय घ्यावं लागेल तर पी, आणि टी साठी आपल्याला घ्यावं लागेल व्ही. तर हे आन्सर आपला असणार आहे RCVKGPV. ओके, हे त्याचा आन्सर आहे नंबर 3. ओके, अशा प्रकारे पहिल्यांदा जे लॉजिक वापरलं होतं ते मायनसचं होतं, आता वापरलेलं प्लसचं आहे. आता नवीन उदाहरण दिसतं बघा आणखीन एक आपल्या समोर की मुंबई हा शब्द MUMBAI, मुंबई हा शब्द लिहिलाय कसा ABIMMU. तर तुम्हाला विचारलेलं की हा शब्द कसं लिहिल, MAMARGAO, मारगाव, हा कशा प्रकारे लिहिला जाईल. आता थोडंसं विचार करायचं आहे. ओके, एम साठी ए वापरलेलं आहे, म्हणजे ते असं हे उलट लॉजिक तर निश्चितच नसणार आहे. इथे हे टाईप 3 उदाहरण आपण म्हणूया की जिथं नवीन लॉजिक वापरलेलं आहे, काहीतरी वेगळं. तिथे लॉजिक वापरलेलं माहिती आहे का, थोडा विचार करू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं तर वेळ घ्या, पॉज करा व्हिडिओ, थोडासा विचार करून बघा, नाहीतर मी आन्सर सांगतच आहे. आय होप तुम्ही पॉज केलेला आहे, ट्राय करताय. ठीक आहे, चला तुमचा सॉल्व झालेला आहे. तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये निश्चित सांगा. आन्सर बघा काय इथे लॉजिक वापरलेलं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर ना, म्हणजे फॉरवर्ड नंबरने सर्व लिहिलेले अल्फाबेट आहेत. समजा सर्वात अगोदर काय येतं ए, हे ए घेतलं इथे, नंबर 2ला येतं बी, त्यानंतर नंबर 3ला AB, आता ह्या याच्यामध्ये नंबर 3ला अल्फाबेट असणारे आय, आणि त्यानंतर 4 नंबरला असणारे M, 5 नंबरला M, आणि शेवटी यू येणार, कारण यू सगळ्यात शेवटी आहे. तर हे लॉजिक इथंच वापरायचं आहे. याच्यामध्ये 7 नंबर फर्स्ट लाईन अल्फाबेट कुठला ए किती वेळेस आहे, 2 वेळेस आहे ए. त्यानंतर बघा चेक करा, ए गेला राहिलं काय MRGO. तर मग आता यामध्ये अगोदर अल्फाबेट कुठला आहे, डिफिनेटली जी कट झाला. ओके, त्यानंतर एम आहे की नाही, एम नंतर ओ येते, एम त्यानंतर ओ, आणि शेवटी आर. हे त्याचा आन्सर असणार आहे AAGMOR आहे का. बरोबर उत्तर आपल्या इथे सापडलेलं आहे. हे नवीन पद्धतीचं उदाहरण होतं. आणखीन आता काही नवीन पद्धतीची उदाहरणं बघूयात. टाईप 4चं उदाहरण बघूया. नवीन पद्धतीचं उदाहरण आहे. इथं प्रश्न शॉर्टकटमध्ये लिहिलेले आहेत, मी डिटेलमध्ये प्रश्न लिहिलेले नाही, फक्त डिरेक्टली सांगितलेलं की सिस्टीमसाठी हा शब्द वापरलेला आहे.
तर या शब्दासाठी आन्सर काय असणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. लेटर्स फॉर लेटर्स. मग आता शब्द जो आहे SYSTEM याला कसं लिहिलेलं त्यांनी, तर SYSMET. ओके, म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व करा, इथे हा जो एस आहे तो इथे घेतलाय, वाय इथे आलेला आहे, हा इथे गेलेला आहे. ओके, त्यानंतर हा टी इथे गेलेला आहे, ई इथे आलेला आहे आणि एम इथे आलेला आहे. म्हणजे काय केलं, तर हा जो TEM आहे त्याला काय केलं त्यांनी MET लिहिलंय, म्हणजे उलट लिहिलेलं आहे. सेम इथे, आता इथे फक्त 2 एस असल्यामुळे आपण थोडं कन्फ्यूज होतोय. फक्त उलट म्हणजे जे 2 ग्रुप बनवले, एक 3चा, हा 3चा ग्रुप, आणि याला उलट लिहिलं आणि याला उलट लिहिलेलं आहे. सेम तुम्हाला इथे करायचं फ्रॅक्शनसाठी. FRACTION 4चा ग्रुप बनवून घ्या, कारण 8 लेटर्स आहेत सर्व. तर ओके, कारण 8 लेटर्स असल्यामुळे 4 लेटर इकडे 4 लेटर तिकडे अशा प्रकारे होईल. तर याला आता उलट लिहून घ्या, CARF आणि इथे येईल मग NOIT, कारण हे उलट लिहावं लागेल आपल्याला. समजलंय? म्हणजे आन्सर असणार आहे CARF NOIT, CARF NOIT हे त्याचा आन्सर आपल्याला डोळ्यासमोर येतोय आणि नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. नवीन पद्धतीचं उदाहरण होतं, अशा प्रकारचे उदाहरण सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकता. अंडरस्टँड? चला पुढचं बघा, सायन्स हा शब्द कसा लिहिलेला आहे त्यांनी, बोर्डवर लिहितोय मी, SCIENCE. कसं लिहिलेलं आहे, UFMJTJM. आता इथे थोडंसं लक्षपूर्वक तुम्हाला समजून घ्यायचं आहे. एस म्हणजे ॲडिशनचंच आपलं लॉजिक आहे, क्लिअर होतं इथे, कारण एस आणि यू म्हणजे एस नंतर यू येत असतो, त्यामुळं त्यानंतर सी नंतर एफ येतो, आय नंतर एम येतो, ई नंतर जे येतो. तर मग ॲडिशनचं लॉजिक इथं वापरलेलं असणार आहे, याची शक्यता नाकारता येत नाही. तर काय आहे, एस नंतर यू किती नंबरला आहे बघा, एस नंतर यू आहे, एस नंतर यू गेला कधी येतो तर +1, म्हणजे एस नंतर एक अल्फाबेट सोडला का यू येतोय. सी नंतर एफ कधी येतोय, सी नंतर एफ येतोय 2 अल्फाबेट सोडून. आय नंतर एम कधी येतोय 1 2 3 3 अल्फाबेट सोडले का एम येतोय. म्हणजे इथं लॉजिक जे वापरले ते आहे +1 +2 +3 +4 +5चं. हेच लॉजिक तुम्हाला इथं वापरायचं आहे. कशासाठी मग, GENE हा जो वर्ड दिलेला आहे त्यासाठी. GENE, जी नंतर एक अल्फाबेट सोडून द्या, आय बरोबर, ई नंतर 2 अल्फाबेट सोडून द्या, ई नंतर 2 सोडले तर एच, एन नंतर 3 अल्फाबेट सोडून द्या, एन नंतर 3 अल्फाबेट सोडले 1 2 3, आणि ई नंतर पुन्हा 4 अल्फाबेट सोडून द्या 1 2 3 4, म्हणजेच जे. आन्सर असणार आहे IHRJ. आहे का आन्सर दिलं, IHRJ. हे तुमच्या डोळ्यासमोर आन्सर आपल्याला दिसून येते. लॉजिक अशा पद्धतीचं पण वापरलं जातं. हे नवीन ट्रिक्स, वेगळ्या वेगळ्या ट्रिक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक इथं वापरलेले असणार आहेत. आता हे जे मी 5 उदाहरणं घेतलेत ते सगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं लॉजिक वापरलेलं आहे. हे लॉजिक तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या. ओके, त्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल बघूया. ते म्हणजे कुठलं आहे तर हिट. हा जो वर्ड आहे तो कसा लिहिला आहे तर FIRE हा कशा प्रकारे लिहिला जाईल हा प्रश्न तुम्हाला असणार आहे. तर याला तुम्ही थोडासा व्हिडिओ पॉज करून याला काय करा तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला आन्सर मिळालेला असणार आहे. कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला निश्चितच तुम्हाला आन्सर मिळालं होतं की नाही. आता मी आन्सर इथे समजून सांगतोय. HEAT हिट हा शब्द लिहिला गेलेला आहे कशा प्रकारे, JHCW. एच नंतर सी येतं, ई नंतर एच येतं, ए नंतर सी येतं, टी नंतर डब्ल्यू येतं. हे लक्षात असू द्या. ओके, म्हणजे ॲडिशनचं लॉजिक इथं असणार आहे, शक्यता नाकारता येत नाही. तर मग FIRE साठी काय असणार आहे, मग एच नंतर जे, एच नंतर जे आहे +1, ई नंतर एच, ई नंतर एच आहे +2, पुन्हा ए नंतर सी, पुन्हा +1 +2, म्हणजे इथे लॉजिक जे आहे +1 +2 हे आहे. तर हेच तुम्हाला तिथे वापरायचं आहे. एफ नंतर 1 सोडून द्या, एच, जी सोडावं लागेल ना, एक अल्फाबेट सोडून द्यावं लागेल. आय नंतर 2 अल्फाबेट सोडून द्या, येईल एल, जे के सोडून द्यावं लागेल. आर नंतर पुन्हा एक सोडून द्या, टी,
आणि ई नंतर पुन्हा 2 सोडून द्या, 3H. हे त्याचं HLTH हे आन्सर असणार आहे. तर इथं आई दिलेलं आहे, ते म्हणजे सेकंड नंबरचा आन्सर आपला इथे मिळतं आहे. शेवटचं उदाहरण बघूया. काय दिलं बघा, बॉटल हा शब्द अशा प्रकारे लिहिलेला आहे. इथे मी लिहिलं बघा बोर्डवर. तर MOPED कसा लिहिलं जाईल. इथे जे लॉजिक आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. पॉज करून तुम्ही विचार करून बघा काय लॉजिक तुमच्याकडे लागत असेल, नाहीतर मी आन्सर सांगतच आहे. आय होप तुम्ही पॉज केलं, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. चला सांगतो काय लॉजिक आहे. इथे लॉजिक असणारे अपोजिट लेटर्स, म्हणजे बीच्या अपोजिट आहे Y, बरोबर आहे की नाही. त्यानंतर ओच्या अपोजिट आहे L, त्यानंतर टीच्या अपोजिट Z, बरोबर आहे की नाही. त्यानंतर Lच्या अपोजिट O आहे की नाही. ईच्या अपोजिट V. मग इथे तुम्हाला तेच लॉजिक वापरावं लागेल, अपोजिट. मग एमच्या अपोजिट काय असतं, N आहे की नाही. त्यानंतर ओच्या अपोजिट असतं L, त्यानंतर पीच्या अपोजिट असणार आहे K, ईच्या अपोजिट असणार आहे V आणि डीच्या अपोजिट असणार आहे W. हे त्याचं असणार आहे NLKVW. NLKVW हे त्याचं आन्सर आपल्या इथे मिळून जाईल. आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला, यामध्ये आपण एक 7 टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं बघितलेत. त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. आणखीन लेटर्सवर आपण आणखीन एक व्हिडिओ बनवत आहोत, त्यामध्ये आपण नवीन प्रकारची उदाहरणं घेणार आहोत या व्यतिरिक्त. ओके, हे जे लॉजिक आहे याच्या व्यतिरिक्तचे लॉजिक त्यामध्ये असणार आहे थोडेसे हार्ड लेवलचे, जे परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न असतील त्यावर. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत आपलं चॅनल निश्चित शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.